बीनचा वापर कधी आणि कसा करायचा? चला बघूयात. बीनचा वापर मुख्यत्वे परफेक्ट टेन्समध्ये केला जातो. बीन हे बी या वर्बचे तिसरे रूप आहे. बी मीन्स असणे. बीन हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये यूज केलं जातं. जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आहे आणि ती अजून प्रेझेंटमध्येही सुरू आहे, तेव्हा हॅव बीन किंवा हॅज बीन वापरतात. त्या वाक्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज आणि त्याच्यानंतर बीन आणि वर्बचा आय-एन-जी फॉर्म, कारण की हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. त्याचे एक्झाम्पल्स: आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग मीन्स मी काम करत आहे. कधीपासून हे सांगण्यासाठी आपण सिन्स मॉर्निंग असं वापरतो. कधीपासून हे सांगण्यासाठी आपण सिन्स, फॉर हे शब्द वापरतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज शी हॅज बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 years. ती 5 वर्षांपासून इथे राहत आहे. मीन्स आपण इथे किती वर्षांपासून आहोत? तर 5 वर्षांपासून आहोत. म्हणजे आपलं असणं हे सांगण्यासाठी आपण बीन वापरतो. तुम्ही पण एखादं एक्झाम्पल ट्राय करून कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यामध्ये पण आपण बीन वापरतो. जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली होती आणि भूतकाळातच एका ठराविक वेळेपर्यंत सुरू होती, तेव्हा आपण हॅड बीन वापरतो. वाक्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन आणि वर्बचा आय-एन-जी फॉर्म. कारण ती क्रिया भूतकाळात चालू होती म्हणून आपण वर्बचा आय-एन-जी फॉर्म वापरतो. फॉर एक्झाम्पल, दे हॅड बीन प्लेइंग फॉर 2 hours. ते 2 तास खेळत होते. मीन्स भूतकाळात ही क्रिया चालू होती 2 तास हे सांगण्यासाठी आपण हॅड बीन वापरलं. जरी इथं आपण असं म्हटलं की दे हॅड बीन प्लेइंग, तरी त्याचा अर्थ होतो की ते भूतकाळात काही काळ खेळत होते. नेक्स्ट इज पॅसिव्ह व्हॉइस. यामध्ये आपण बीनचा यूज करतो आणि ही परफेक्ट टेन्सची वाक्य असतात. जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बोलतो म्हणजे जेव्हा कर्माला जास्त महत्त्व दिले जाते, तेव्हा बीनचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, द वर्क हॅज बीन कम्प्लीटेड. काम पूर्ण झाले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज ही हॅज बीन इन्व्हायटेड टू द पार्टी. त्याला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. जेव्हा आपण कुठून जाऊन आलो आहे हे सांगण्यासाठी सुद्धा बीनचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी तुम्ही जाऊन परत आला असाल तर गॉन ऐवजी बीन वापरणे जास्त योग्य ठरते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन टू मुंबई ट्वाइस. मी 2दा मुंबईला जाऊन आलो आहे. किंवा हॅव यू एव्हर बीन टू दिल्ली. तू कधी दिल्लीला गेला आहेस का? किंवा आय हॅव बीन टू ऑस्ट्रेलिया. मीन्स मी ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो आहे. नेक्स्ट, असणे या अर्थाने म्हणजे स्टेट ऑफ बीइंग या अर्थाने बीनचा वापर कसा होतो ते बघूया. जेव्हा एखादी व्यक्ती बराच काळापासून एका विशिष्ट स्थितीत असते, तेव्हा सुद्धा आपण बीनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, ही हॅज बीन सिक फॉर 2 days. तो 2 दिवसांपासून आजारी आहे. आय हॅव बीन बिझी ऑल डे. मी दिवसभर व्यस्त होतो किंवा आहे. होतो ह्यासाठी म्हणू शकतो की आत्ता जस्ट माझं काम संपले म्हणजे आय हॅव बीन बिझी ऑल डे. मी दिवसभर बिझी होतो किंवा आहे सुद्धा वापरू शकतो. हॅव
किंवा हॅज प्लस बीन जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आहे आणि ती अजून सुरू आहे हे दाखवताना आपण हॅज बीन किंवा हॅव बीन वापरतो. आणि जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली होती आणि भूतकाळातच एका ठराविक वेळेपर्यंत सुरू होती हे सांगण्यासाठी आपण हॅड बीन वापरतो. आणि एखाद्या ठिकाणी आपण भेट देऊन परत आलो असू तर बीन टू वापरतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा बीनचा उपयोग करून सेंटेन्सेस बनवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.